नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश परचिकने. आज आहे 22 जुलै 2026. 22 जुलैला आणि 21 जुलैच्या आणि म्हणजे रात्री रात्री राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपामध्ये पाऊस पडला शेतकरी बंधूंनो, आणि अनेक ठिकाणी रात्री पाऊस पडला. आपण तसे सांगितले होते 21-22 तारीख ही मात्र चांगल्या पावसाची तारीख आहे. 21-22 तारखेला चांगला पाऊस वाढणार आहे आणि त्या पद्धतीनं शेतकरी बंधूंनो पाऊस वाढणार देखील आहे. आज 22 तारीख, तर 22 तारखेला आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची जास्त शक्यता आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची कमी शक्यता आहे, तर शेतकरी बंधूंनो हिंगोली जिल्हा, परभणी जिल्ह्यामध्ये देखील चांगला पाऊस पडणार. हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे पुढील 2 दिवसामध्ये, म्हणजेच आज 22 आणि 23 तारखेला एकंदरीत उद्या सकाळपर्यंत. तर तसेच वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा या जिल्ह्यामध्ये मात्र काही ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. तसेच वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे वाशिम, अकोला, अमरावती इथे पण जोरदार पावसाची शक्यता आहे. सर्वदूर व्यापक मोठ्या क्षेत्रावर नाही पण बऱ्याच ठिकाणी तिथे जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर इथे सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपामध्ये. तर नाशिक, इकडे आता नाशिक आणि धुळे, जळगाव या भागामध्ये मात्र पुढील 3 ते 4 दिवसामध्ये चांगला पाऊस पडणार आहे आणि त्या पावसामुळे काय होणार की गोदावरीला अजून पैठणपर्यंत पूर देखील येण्याची शक्यता आहे. पैठणपर्यंत त्या भागामध्ये मात्र अजून चांगला पाऊस पडणार. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील चांगला पाऊस पडणार. आज 22 पासून ते 25 पर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरचा जे संगमनेर, राहता, श्रीरामपूर या भागामध्ये जोरदार तर काही ठिकाणी मध्यम देखील पाऊस पडणार आहे. तर तसेच नाशिक इथे जोरदार अति जोरदार देखील पावसाची शक्यता आहे या पुढील 2-3 दिवसामध्ये आणि सर्वदूर पाऊस पडणार शेतकऱ्यांनो. जरी पाऊस हा भाग बदलत एका दिवशी भाग बदलत पडणार, पण सर्वांना पाऊस हा 25 तारखेपर्यंत पडणार आहे शेतकरी बंधूंनो, त्यामुळे काळजी नसावी. तसेच धुळे, जळगाव या भाग आणि नंदुरबारमध्ये मात्र तळेगाव या भागामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी होतं शेतकरी बंधूंनो. काही भागामध्ये पेरणीच झाली नाही, पण तिथे देखील 23-24 तारखेला तिथे मात्र 25 तारखेपर्यंत 23, 24 आणि 25 या पुढील 3 दिवसामध्ये मात्र जोरदार काही ठिकाणी तर मध्यम देखील पाऊस पडणार आहे. तर जळगावमध्ये देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार. अमळनेर, भुसावळ, चोपडा या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार. तर पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर इथं सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार. कोकणामध्ये देखील मध्यम तर जोरदार पाऊस पडणार आहे. तर सोलापूरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच लातूर आणि धाराशिव, नांदेड या तिन्ही जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपामध्ये पाऊस पडणार. शेतकऱ्यांनो एकंदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 25 तारखेपर्यंत पाऊस सर्वत्र पडणार आहे शेतकऱ्यांनो. पण पाऊस हा थोडाफार काही भागामध्ये जास्त देखील पडणार आहे. काही भागामध्ये ओढी नाले सुद्धा वाहणारा पाऊस पडणार आहे. आपणच तसेच अंदाज दिलेला होता शेतकऱ्यांनो. पाऊस हा 21-22ला पाऊस चांगला वाढणार आणि तो 25 पर्यंत चांगला पडणार आहे, व्यापक स्वरूपामध्ये पडणार आहे. आपली तारीख कुठलीही वाढलेली नाही शेतकरी. आपण आता 25च्या पुढे तारीख वाढणार नाही शेतकरी, कारण 25 पर्यंत सर्व शेतकरी आपल्याला संतुष्ट होणार आहे त्या पावसापासून, आणि आपण तसे सांगितले देखील होते. आता पुढील पाऊस हा किती दिवस राहणार शेतकरी, तर पाऊस हा एकंदरच 5 ऑगस्टपर्यंत देखील राहणार आहे शेतकरी. त्यामुळे शेतकऱ्यांना तशी काळजी देखील नसावी आणि पुढे 25 तारखेच्या नंतर देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर हा जर शेतकऱ्यांनो अंदाज आपला, तर आपल्या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो केले नसेल तर फॉलो देखील करा. धन्यवाद.